कांग्रेस की प्रेस कॉन्फ्रेंस ऑपरेशन सिंदूर बीजेपी को तनकीद का निशाना। अशोक चौहान की बीजेपी में शमूलियत को लालच करार दिया। कांग्रेस पार्टी की जानिब से आज एक प्रेस कॉन्फ्रेंस का इनेकाद किया गया, जिसमें पार्टी के रियासती सदर हर्षवर्धन सबकाल ने मुख्तलिफ अहम मौज़ूआत पर मीडिया नुमाइंदों से गुफ्तगू की। इस मौके पर कांग्रेस के जिला सदर हनुमंत पाटिल बेटमुगरेकर और शहर सदर अब्दुल सत्तार और नांदेड़ के रुकने पार्लियामेंट रविंद्र चौहान भी मौजूद थे। उन्होंने ऑपरेशन सिंदूर के हवाले से बीजेपी पर सख्त तनकीद करते हुए कहा कि बीजेपी इस मामले को सियासी फायदे के लिए इस्तेमाल करने की कोशिश कर रही है। हर्षवर्धन सबकाल ने साबिक वजीर आला अशोक चौहान पर तनकीद करते हुए कहा कि कांग्रेस पार्टी ने न सिर्फ अशोक चौहान बल्कि उनके वालिद को भी कई अहम जिम्मेदारियां सौंपी थी, यहाँ तक कि अशोक चौहान को वजीर आला के ओहदे तक पहुँचाया गया। इसके बावजूद उन्होंने अपनी चंद मजबूरियों और जाती लालच की वजह से कांग्रेस छोड़कर बीजेपी में शमूलियत इख्तियार कर ली, जो इंतहाई अफसोसनाक है। उन्होंने कहा कि अशोक चौहान के बीजेपी में जाने से नांदेड़ में कांग्रेस पार्टी को कोई खास नुकसान नहीं होगा, क्योंकि यहाँ के अवाम के दिलों में कांग्रेस पार्टी गहराई से रची बसी हुई है। इतने आसानी से कांग्रेस को कमजोर नहीं किया जा सकता। सबकाल ने यह भी एतराफ़ किया कि अशोक चौहान के करीबी कई अफराद अब एक एक करके बीजेपी में शामिल हो रहे हैं। ताहम कांग्रेस पार्टी में जो लोग दिलो जान से काम कर रहे हैं, इन्हें मुस्तकबिल में अहम जिम्मेदारियां सौंपी जाएगी। बल्दियाती इंतखाबात से मुताल्लिक सवाल पर उन्होंने वाज़ेह किया कि रियासती सतह पर किसी भी पार्टी से इत्तेहाद नहीं किया जाएगा। अलबत्ता मकामी सियासी हालात को देखते हुए इत्तेहाद का फैसला करने का इख्तियार पार्टी के मकामी जिम्मेदारान को दिया गया है। मॉब लिंचिंग के सवाल पर रद्द-ए-अमल देते हुए हर्षवर्धन सबकाल ने कहा कि चाहे मॉब लिंचिंग किसी की भी हो, कांग्रेस इसकी पुरजोर मजम्मत करती है। उन्होंने हुकूमत से मुतालबा किया कि मॉब लिंचिंग में मुलविस अफराद के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। संस्था निवडण्यापासून जे मोर्चे आणि आता पदयात्रा आम्ही ज्या काढत आहोत श्री होते, मात्र आता ते साध्या नोरा कुस्ती लढतायत। आपण भाषणात म्हणाल, काय म्हणायचं नेमकं अशोक चव्हाण? नाही, अशोक चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले, आमदार राहिलेत, खासदार राहिलेत आणि मुख्यमंत्री देखील राहिलेत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले। त्यांचे वडील आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले, केंद्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, प्लॅनिंग कमिशन अशा सारख्याही जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतब्बर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते। शंकरराव चव्हाण साहेब हे हिंद केसरी होते, तर अशोकराव चव्हाण साहेब एक काँग्रेस पक्षामुळे हे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते। मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोडचा पैलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर ते पुंगानी जर वाजवत असतील, तर एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या नुरा कुस्त्या खेळण्याच्या त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे, हे बघून मला हळहळ वाटली, दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त केलं। बीड आणि परभणीमध्ये मी आपल्याला कोणते कपडे घालावे, काय घालावे हा त्यांचा विषय आहे। माझा पूर्ण वक्तव्य जे आहे आपण अर्धच ऐकलं, अर्ध्या वेळेस आपलं कदाचित त्यामध्ये पूर्ण लक्ष, मी जा दुसरा भाग होता। मात्र ते करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि देशाची एकंदरीत जी संहिता आहे, त्या संहितेच्या संदर्भामध्ये त्यांनी भान बाळगलं पाहिजे। हा माझा पूर्ण वक्तव्याचा आशय जो होता तो आहे। त्या राष्ट्रीय नेते राहुल गांधी या काही दिवसापूर्वी त्यांच्या कोर्टवरती त्यांनी प्रचंड टीका केली होती। राहुल गांधींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाण नाही असं आपलं मत आहे। राहुल गांधींनी केलेली जी टीका आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने नव्हती, ती संकेत जे आहेत तो संकेताचाच भाग होता। आपण एका 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सोन्याच्या अक्षरांनी जेव्हा मोदी 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 लिहिलेला कोट त्यांनी घातलेला होता, त्याची पुढे लिलावात बहुधा कोट्यावधींनी त्याची हाराशी झाली, त्यावेळेस एक टीका त्या अनुषंगाने झाली होती। त्यामुळे संकेत हे सार्वजनिक सगळ्या माणसांना हे असतात आणि संकेताचं पालन हे प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदार व्यक्तीने केलं पाहिजे। पाक आयुक्त काश्मीर हे ऐकलं होतं, मात्र आता काँग्रेसची पाक आयुक्त काँग्रेस झालेली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या सभेत केलं होतं, काय उत्तर द्याल? मुख्यमंत्र्यांना देशाचा इतिहास नीटसा माहीत नाही, कारण जी मुस्लिम लीग, जिन्नांची मुस्लिम लीग होती, ही जनसंघाचा मित्रपक्ष होता आणि ज्या काही व्यक्तींचं भाजप जे महिमामंडन करतं त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने महाराष्ट्रात काही योजना या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुरू केल्या। हे श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे बंगालचे उपमुख्यमंत्री होते आणि आता
फडणवीसांची जशी युती ही शिंदे आणि अजित पवारांची आहे, तशी त्यावेळेस जनसंघाची आणि मुस्लिम लीगची युती होती. आणि मुस्लिम लीग, जिन्नांच्या मुस्लिम लीगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे भाजप म्हणजे तेव्हाची जनसंघ म्हणजे आताचा भाजप हा मुस्लिम लीगची नाण्याची दुसरी बाजू आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती सोडून ज्या एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले आणि जो नेहरूंमुळे पटेलांमुळे जो काश्मीर आपण वाचू शकलो, काश्मीरी लोकांना सोबत घेऊन वाचू शकलो आणि जो काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, हे जे काँग्रेसची भूमिका होती, पुढे जाऊन शिमला करार करत असताना काश्मीर हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि काश्मीरवर आम्ही चर्चा करणार नाही असा शिमला करार होता. आणि त्या शिमला करारामध्ये असंही होतं की तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही या करारामध्ये आम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करू देणार नाही. मात्र आता हा काँग्रेसचा काश्मीरच्या अनुषंगाने असणारा संघर्ष आणि शिमला करार याचा विसर मोदींना पडला आहे. आणि आता जी शीतयुद्ध थांबल्याची जी सीज फायरची जी घोषणा आहे, युद्ध थांबण्याची घोषणा, ही आता अमेरिकेतून झाली. याचा अर्थ काय, तर शिमला करार हा मान्य नाही का? त्यामुळे काश्मीरमध्ये हा आपल्या हातातून सोडण्याच्या अनुषंगानं ह्या ज्या हालचाली केल्या जात आहेत का, असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर फडणवीस असं म्हणत असतील तर त्यांचं डोकं ठिकाणावर आहेत का, हाच प्रश्न विचारल्याशिवाय गत्यंतर नाही. 26 तारखेला मुंबई बुडत असताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत नांदेडमध्येच मुक्कामी होते राजकीय सभेसाठी. मुंबई जी तुंबली होती ती मुंबई नव्हती तुंबली, तर देवेंद्र फडणवीसांचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी तुंबला होता. कारण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि तिथे प्रशासक आहे, त्या ठिकाणी कोणता अधिकारी पाठवायचा, तर मुख्यमंत्र्याच्या देवेंद्र फडणवीसच्या अनेक ज्या योजना आहेत त्याच्यात लाडका अधिकारी नावाची पण एक योजना आहे आणि ते लाडके अधिकारी BMCला त्यांनी पाठवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मलिदा खाण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर होत आहे. 90,000 रुपयांच्या मुदत ठेवी या मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स डिपॉझिट स्वरूपाच्या होत्या. या दरम्यानच्या काळामध्ये त्या काढून त्या फस्त करण्यात आलेलं आहे. 1600 कोटींचं नव्याने कर्ज नव्याने काढलेलं आहे. आता हे सर्व पैसे जे आहेत हे कुठे गेले हा प्रश्न ऐरणीवर असताना आज जी मुंबई तुंबली होती ती मुंबई नव्हती तुंबली, तर भ्रष्टाचार तुंबला होता. आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा तिकडे कॅनॉल फुटले यांची सुनामी त्या दिवशी मंत्रालयापर्यंत गेली होती. तिथे मुंबई डुबती आहे, अलर्ट मोठा आहे, शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान होतं आहे आणि खुशाल इथे मुख्यमंत्री जर राजकीय भाषण करत असतील, जर चुकीचं बोलत असतील आणि या महाराष्ट्राचे जे जहापना आहेत हे अमित शहा आहेत. कारण अमित शहांच्याच म्हणण्यानुसार महाराष्ट्र चालतो. महाराष्ट्रामध्ये कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणाची युती होणार, कोणाला कोणचं खातं मिळणार, कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री होणार, हे सर्व निर्णय हे अमित शहा घेत आहेत. आणि त्या अमित शहाच्या दिमतीला या ठिकाणी मुख्यमंत्री होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणून झूम मिटिंगवर मुंबईची चौकशी केली नाही. अलर्ट होता, अलर्ट असतानाही ते बेफिकीर राहिले. जी नालेसफाई आहे त्या नालेसफाईमध्येही भ्रष्टाचार होता. एकंदरीत त्या दिवशी मुख्यमंत्री अत्यंत बेजबाबदार पद्धतीने वागल्याचं महाराष्ट्राला दिसलं. 3 दिवस या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. या 3 दिवस त्यांच्या दिमतीला होते. 3 दिवस त्यांनी महाराष्ट्र बंद करून ठेवला होता. प्रशासकीय कामं कोणतेच त्यांनी केले नाही आणि पर्यायाने त्याचा फार मोठा फटका हा महाराष्ट्राला हा बसलेला आहे. सत्यजित तांबे म्हणत आहेत की राहुल गांधी ॲक्सेसिबल नाही आहे. रॅली काढण्यात आली होती, मात्र अमित देशमुख या ठिकाणी उपस्थित नव्हते. सध्या ते ॲक्टिव्ह दिसत नाहीत काँग्रेस. अमित देशमुख हे काँग्रेसचं एक जाणतं नेतृत्व आहे. विलासराव देशमुख साहेबांचा मोठा योगदान हे काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे. त्यांचा सातत्याने आम्ही संपर्कात आहोत. मागच्याच आठवड्यामध्ये दीर्घ चर्चा त्यांच्याशी झाली होती आणि आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत एकंदरीत ॲक्टिव्हिटीमध्ये ते आपल्याला लवकरच सगळ्या कार्यक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेताना दिसतील. जे आज व्यक्ती नाहीत या व्यक्तींच्या संदर्भामध्ये आपण सद्भावना ठेवणं हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. तो आपली परंपरा आहे, ती आपली संस्कृती आहे. त्यामुळे सद्भावना रॅली जर आम्ही काढत असलो तर ती सद्भावना ही जगाच्या संदर्भातही आहे. आणि राहिला सावरकरांच्या जेलमध्ये जाण्याच्या आधीचा जो त्यांचा कार्यकाळ आहे
त्या कार्यकाळाच्या संदर्भामध्ये त्यांना अभिवादन करायला कुठली हरकत नाही. सर, देशात जे मॉब लिंचिंगची घटना वाढत आहे, काँग्रेस पार्टीसोबत मुस्लिम समाज खंबीरपणे उभा राहतो, पण हा जो प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा त्या संदर्भात काँग्रेस पार्टी काय नाही, मॉब लिंचिंग हे कोणत्याही प्रकारचं असो, ते धर्माचा माणूस असो, जातीचा माणूस असो किंवा एखादा महिला पुरुष या विषयाचा असो, या सगळ्या विषयामध्ये लोकशाहीचे जे मूल्य आहेत त्यांचं पालन व्हावं हीच भूमिका आहे. आणि मॉब लिंचिंग सारखे प्रकार हे भारतामध्ये घडतात, हे फार मोठं आपलं दुर्दैव आहे. सत्यजित तांबेंनी एक वक्तव्य केलेलं आहे की राहुल गांधी ॲक्सेसेबल नाही. इतक्या मोठ्या नेत्यांना जर राहुल गांधी का ते नाराज का आहे? राहुल गांधींनी किमान 100 वेळेसही त्यांच्याशी फोनवर संपर्क साधलेला आहे. त्यांच्या निवासस्थानी ते मुक्कामी असल्याचं देखील फोटो आपण सर्वांनी बघितले आहेत. आता त्यांना त्यांची जी राजकीय अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेच्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं की अजून त्याची काय कारणं आहे हे मला सांगता येणार नाही. मात्र ते ॲक्सेसेबल आहेत. जे कामं आहेत त्या सर्वांच्या संदर्भामध्ये ते सर्वांना भेटत असतात. एवढंच नाही तर आपल्याच येथील राहुल प्रधान जे आहेत हे राहुल गांधींना 2 दिवसापूर्वीच ते भेटून आलेले आहेत. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं नांदेडमध्ये अनेक कार्यकर्त्यांना ते भेटलेले आहेत. त्यामुळे त्यांचा हा जे एकंदरीत उत्तर आहे हे मनाला न पटणार आहे. आणि सत्यजित तांबे साहेब हे काँग्रेसच्याच भरोशावर म्हणजे काँग्रेसच्याच पाठिंब्यावर ते निवडून आलेले याची त्यांनी भान ठेवावं एवढी त्यांच्याकडून असणारी नम्र प्रार्थना आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.